हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आशा करते तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता बघा सकाळ झालेली आहे, अंघोळ पाणी सगळं झालेलं आहे आणि इथे मी काय केलं, सगळं घर झाडून घेतलं. आज जरा थोडीशी घाईच होती आणि आज आम्हाला बाहेर जायचं आहे. तर आम्ही बौद्ध समाजामध्ये येतो आणि बौद्ध समाजामध्ये काय परंपरा असतात त्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर बघा सकाळ झालेली आहे. मी सगळ्या घराला झाडू मारून घेतलं, सोफ्यावरचे कव्हर झटकून घेतले आणि आज मी माझ्या घरातल्या मेंबर्सला, फॅमिली मेंबर्सला थोडीशी रिक्वेस्ट केली होती, की आज 10:30 वाजता आपल्याला घरातून निघायचंय. तर अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी मला थोडी-थोडी का होईना मदत करा. तरच आपल्याला 10:30 वाजता घरातून निघता येईल. तर मग माझा हा जो मुलगा आहे ना, माझं बाळ हे छोटं, तर त्याने मला म्हटलं, की "मी मम्मी तुला लादी पुसून देतो." तर तो मॉपिंग करत होता आणि हे म्हणाले, की "मी कपडे सुकायला टाकतो." तर म्हटलं ठीक आहे. तर कपडे सुकायला टाकले त्यांनी आणि हे मशीनचं कव्हर उघडं होतं, तर ते मी झाकून घेतलेले आणि इथे बघा हे कपडे सुकत घालतायत. तर अशा घाई गडबडीच्या वेळेस ना मला माझ्या घरातले सगळेच मदत करत असतात आणि या गोष्टीचं मला खूप खूप समाधान वाटतं. कारण की कसं आहे, अशाच वेळेमध्ये आपल्याला ज्यावेळेस गरज असते ना, त्यावेळेस आपल्या घरातले माणसं आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यांचं मस्त चाललेलं आहे, मित्रांशी गप्पा मारत कपडे सुकत टाकतायत. तर तोपर्यंत मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि केस असेच मी पटकन वर बांधले होते आणि आता मला इथे पटकन नाश्ता बनवायचा आहे. तर त्याआधी मी काय केलं, पटकन चहा ठेवून घेतलेला आहे. तर आता आम्ही गुळाचा चहा पितो, त्यामुळे इथे मी गुळाची पावडर घालून घेणार आहे आणि नाश्त्याला पोहे बनवून घेणार आहे. आणि दुपारचं जेवण तसं बघायला गेलं तर आम्ही जिथे जाणार आहोत, वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम आहे आणि तिथे जेवण आहे. तरी देखील जर यायला उशीर झाला तर त्यासाठी मी थोडंफार बनवून जाणार आहे. तर रात्रीची भरपूर अशी भांडी घासून ठेवली होती मी, तर ती पटकन ना लावून घेते. कारण की नंतर कसं आल्यानंतर मलाच हे सगळं करावं लागणार आहे. त्यासाठी आधी मी हे सगळी भांडे आवरून घेते. तर सगळी भांडी मी आता किचन ट्रॉलीमध्ये लावून घेतलेली आहेत. आता पटकन काय करते, हे जे किचनच्या ओट्यावरती पाणी वगैरे साठलेलं होतं ना, तर ते पहिलं कोरडं करते. म्हणजे किचनचा ओटा कोरडा असला की जरा फ्रेश वाटतं. आता चहा झालेला आहे, तर चहा मी घेते आणि माझ्या मिस्टरांना देखील देते. चहा मी यांना हॉलमध्ये नेऊन ठेवते आणि हे बघा हे किचनमध्येच आले आणि यांचं जे रुटीन आहे ना ते मला फार आवडतं. कारण की न विसरता ते स्वतःची खूपच काळजी घेतात. एक्सरसाइज करणं, त्याच्यानंतर मेडिटेशन करणं, खेळणं, त्यासोबतच मित्रांशी गप्पा वगैरे आणि स्वतःची स्किन केअर देखील तितकीच घेतात बरं का ते. आणि इतकं सगळं आपल्याला देखील जमलं पाहिजे, पण मला त्यांच्यासारखं इतकं जमत नाही आणि या गोष्टीचं मला कुठेतरी मनामध्ये वाईट वाटतं, की आपण देखील असं असायला हवं. तर असो, खूप पंक्च्युअल आहेत ते या गोष्टीमध्ये. एक्सरसाइज, मेडिटेशन, योगा हे त्यांचं डेली असतं आणि शिवाय त्यांचं खेळणं देखील डेली असतं. त्यामुळे खूप छान असं त्यांचं रुटीन आहे आणि खूप हेल्दी स्वतःला ठेवतात ते. आता इथे मी पोहे वगैरे बनवून घेणार आहे आणि पोहे बनवत असतानाच मला काय करायचंय, तर वांगी आहेत घरामध्ये, तर मी वांग्याची आमटी देखील बनवून घेणार आहे. तर एका साईडला पोहे करते आणि एका साईडला पटकन वांग्याची रस्सा भाजी बनवून घेणार आहे. आज जरा माझी थोडीशी धावपळ सुरू झालेली आहे. कारण की कसं आहे, मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि माझ्या क्लासला देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे कसं आहे, की सकाळी लवकर न उठता आजचा वार आहे रविवार आणि आज मी जरा निवांतच होते. त्यामुळे आज ना मी जवळपास 6:45 वाजता उठले. नेहमीचं रुटीन माझं 4:15 ला उठायचं असतं, पण आज मी 7 ला उठले. त्यामुळे सगळं काही आरामात झालं. पण इतक्या कमी वेळेमध्ये मला त्या ठिकाणी जाणं देखील गरजेचं होतं वेळेमध्ये. तर म्हणून मी आता हे सगळं पटापट आवरते. तर मला आज माझ्या मुलाने आणि माझ्या मिस्टरांनी मदत केली खूपच. तर त्यासाठी मला फार बरं वाटतंय आणि कसं आहे ना, आपल्याला थोडासा हातभार जर कोणी लावला ना, तर त्याचं एक समाधान असतं. तर कधी-कधी आपण आजारी वगैरे पडतो, तर अशा वेळेस आपल्या फॅमिली मेंबर्सना थोडी-थोडी कामं जर सांगितली ना, तर ते देखील करतात आणि समजदार असतील ना, तर त्यांना सांगायची देखील गरज लागत नाही. स्वतःहूनच ते करतात. तर माझा निलय आहे ना, तर तो स्वतःहूनच असं काय असेल ना, तर तो स्वतःहून म्हणतो, की "मम्मी मी हे करू का?" किंवा मग मला विचारायला येतो, "मम्मी तू जेवली का?" किंवा मग काही खात असेल, तर मग म्हणतो, "मम्मी तुला पण घे थोडंसं. मम्मी तुला बरं वाटत नाही का?" तर मला फार बरं वाटतं, की इतकं काळजी आपलं कोणीतरी करतंय म्हणून. तर इथे बघा बोलता-बोलता पोहे झालेले आहेत आणि वांग्याची आमटी मी शिजत घातली आणि पटकन मी माझ्यासाठी नाश्ता देखील घेतलेला आहे. माझ्या लहान मुलाला मी नाश्ता दिला आणि हे गेलेले आहेत ग्राउंडमध्ये. त्यांची क्रिकेटची मॅच आहे, तर ते तिकडे गेलेले आहेत. तर थोड्या वेळाने ते देखील येतील आणि आमच्यासोबत जॉइन होतील. तर इथे मी पटकन नाश्ता करून घेते आणि उरलेली कामं आता मला आणखीन उरकून घ्यायची आहेत.
नाश्ता झाल्यानंतर मी पटकन चपात्या देखील करून घेतल्या होत्या आणि त्याचा काही मी व्हिडिओ बनवलेला नाहीये. पटकन चपात्या बनवल्या आणि जो तवा होता तो किचन सिंकमध्ये ठेवून दिलेला आणि किचनचा ओटा आता मला पटकन आवरून घ्यायचा आहे. तर बघा हे माझ्याकडे ना असं नॉन इलेक्ट्रिकल वॉटर प्युरिफायर आहे. तर त्याला ना वरतून पाणी टाकावं लागतं आणि अशा घाई गडबडीच्या वेळेमध्ये ना माझ्या हातून नक्की काही ना काही भांडे पडतात आणि काही काचेच्या वस्तू असतील तर त्या हमखास फुटतातच. तर म्हणून ना खूप सावकाश जरी करायचा प्रयत्न केला ना मी तरी देखील असं घडत असतं. तर आता हा ओटा मी व्यवस्थित पुसून घेते. आता मी ना दुपारच्या स्वयंपाकामध्ये भात, चपाती आणि सोबतच वांग्याची आमटी बनवून घेतली होती. जवसची चटणी आहे खाण्यासाठी. जर तिथे आम्हाला उशीर झाला किंवा मग एखादं जर कोणी तिथे जेवलं नाही तर घरी आल्यानंतर घरात स्वयंपाक असणं गरजेचं आहे किंवा मग मी तिकडनं आल्यानंतर जर मी भरपूर थकली असेल तर हा स्वयंपाक मी रात्रीच्या वेळेस नक्कीच सगळ्यांना देईल. तर काही वाया जाणार नाहीये. तर इथे मी स्प्रे करून पुन्हा एकदा किचनचा ओटा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. म्हणजे जे तेलकट, चिकट असं जर काही किचनचा ओटा झालेला असतो तो सगळा स्वच्छ निघतो. आणि आता किचन सिंकमध्ये बघा भांडी पडलेली आहे थोडीफार, तर ती देखील मी व्यवस्थित घासून सगळं किचनचा ओटा, किचनचं जे सिंक आहे ते सगळं आवरून जाणार आहे. इथे माझ्या घरामध्ये ना मेड वगैरे मी ठेवलेली नाहीये. कारण की कसं आहे 4च माणसं आहेत आणि असं वाटतं की मेडची वगैरे काही गरज नाही, आपण करतोय ना. पण कधी-कधी असं वाटतं खूप वर्कलोड झाला ना, तर असं वाटतं की खरंच हाताखाली कोणीतरी असायला हवं होतं आणि घाईच्या वेळेस तर मग असं वाटतं की खरंचच मेड ठेवायला हवी का? तर असं नक्कीच असं प्रत्येकाला वाटत असेल. तुम्हालाही वाटतं का? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता इथे गप्पा मारता-मारता भरपूर अशी मी भांडी घासून घेतली होती आणि आता हे किचन सिंक आवरल्यानंतर किचन सिंक देखील मी घासून व्यवस्थित ठेवणार आहे. कारण की आल्यानंतर ना मला असा किचनमध्ये पसारा वगैरे नकोय. किचन फ्रेश, स्वच्छ असं वाटलं ना की बरं वाटतं. आणि कसं आहे संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यातच जमा आहे. त्यामुळे इतकं काही मला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर ही सगळी भांडी मी खालच्या बास्केटमध्ये ठेवते आणि किचनचा ओटा जो आहे ना तो पुन्हा एकदा कोरडा करून घेते. तर सकाळपासून जवळपास 3 वेळा मी हा ओटा कोरडा केला असेल आणि 2 वेळा तरी मी थोडी-थोडी करून भांडी घासली असतील. भांडे भरपूर पडतात पण त्याला काही पर्याय नाहीये. आता मी माझं आवरायला जातेय. सकाळीच कपडे झाले, झाडू मारून झाला, लादी पुसून घेतली माझ्या मुलाने, स्वयंपाक झालेला आहे आणि आता माझं घर एकदम व्यवस्थित असं सगळं तयार झालेलं आहे. पण आता इथे जे स्टँड आहे ना कपड्याचं, ते तिथे मी बऱ्यापैकी कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या, पण मी तिथेच ठेवलेल्या आहेत. तर जेव्हा मी येईल ना, तर तेव्हा मी हे सगळं आवरेल. आता सध्या काही मला वेळ नाहीये. तर आता इथे मी माझं आवरून घेतलेलं आहे. थोडंफार व्यवस्थित केस वगैरे विंचरून स्वतःला व्यवस्थित केलं आणि आता निघायची तयारी सुरू झालेली आहे. माझ्या मुलाला देखील सांगितले की पटकन आवर, आपल्याला निघायचंय. तर त्याचं कसं असतं ना, त्याला खेळायला फार आवडतं, गेम वगैरे. हल्लीची मुलं कम्प्युटर त्याच्यानंतर मोबाईल गेम त्यांना फार आवडतात. तर इथे बघा मी तयार झालेली आहे आणि आता पर्स अडकवली आणि आता मी निघाली. चला आता मी तुम्हाला घेऊन चालते आणि बौद्ध समाजामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केला जातो ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर आता इथे मी आलेली आहे जवळपास माझ्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे ही रॅली चाललेली आहे आणि हा कार्यक्रम बौद्ध समाज कल्याण पश्चिम वर्षावास समाप्ती सामुदायिक कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. आणि या ज्या महिला आहेत ना यांनी डोक्यावरती हे जे घेतलेले आहे एक ताट घेतलेले आणि या ताटामध्ये चिवर ठेवलेले आहे. तर आजचा कार्यक्रम आहे कठीण चिवरदान हा कार्यक्रम आहे. वर्षावास समाप्तीनंतर कठीण चिवरदान हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यासाठी या ज्या महिला आहेत ना या डोक्यावर त्यांनी जी परात वगैरे जी घेतलेली आहेत तर त्यांनी हे कठीण चिवरदान दिलेलं आहे, केलेलं आहे. तर आता बघा हा जो बघा ही रॅली आहे आणि बुद्धांची मूर्ती आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांचा मोठाचा मोठा फोटो देखील लावलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे भरपूर असे भंते आहे जे पायी चालत चाललेले आहेत. तर 12वे गाव पासून यांनी पायी चालत अशा प्रकारे रॅली काढली आणि याच रॅलीमध्ये आम्ही देखील सहभागी झालो आणि आता इथून पुढे जवळपास 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या रॅलीमध्ये भरपूर सारे उपासक उपासिका सहभागी झाल्या होत्या आणि खूप शांत पद्धतीने सफेद वस्त्र परिधान करून ही रॅली निघाली होती आणि आता जवळपास आम्ही हॉलच्या 5 मिनिटं असेल इतक्या अंतरावर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे बघा ही सगळी माणसं अशा पद्धतीने उभी आहेत आणि पोलीस देखील आहेत। तर बघा ही लाईन खूपच लांब आहे। तर आता आम्ही हॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हॉलचं नाव आहे बालाजी लॉन आणि इथे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे। तिथे मी निलयला उभं करून फोटो काढला होता। तर सगळ्या भंतेंचं खूप छान प्रकारे स्वागत करण्यात आलं आणि ह्या ज्या आहेत उपासिका तर यांनी चिवरदान केलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यावरती या परातीमध्ये चिवर आहे आणि खूप साऱ्या दानाच्या वस्तू आहेत। तर दानाला खूप मोठं महत्त्व बौद्धांमध्ये आहे। तर आता बघा इथे खूप सारे लोक फोटो काढतायत, खूप शूट वगैरे चालू आहे आणि आता इथे बघा तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत अशा प्रकारे केलं गेलेलं आहे। वर्षावास म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी भंतेंना सांगितलं होतं की वर्षा ऋतूमध्ये 4 महिन्याचा वर्षा ऋतू असतो, त्यावेळेस कुठल्याही भंतेने स्थलांतर करायचं नाही, एकाच ठिकाणी राहायचं आणि मग 4 महिने संपल्यानंतर वर्षावास समाप्ती केली जाते। तर आता इथे बघा ज्या महिलांनी चिवरदान केलं होतं तर ते चिवर जे आहेत दान वस्तू ज्या आहेत त्या एका ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर आता हा बघा स्टेज आहे आणि या स्टेजवरती सगळ्या भिक्खूंना बसण्यासाठी जागा वगैरे करून ठेवलेली आहे। खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि उपासक उपासिका भरपूर प्रमाणामध्ये इथे यांनी हजेरी देखील लावली होती। आता हे जे भिक्खू आले होते तर ते 12च्या आतच जेवतात, त्यामुळे त्यांना जेवण्यासाठी बसवण्यात आलं आणि त्यांना भोजन दान करण्यात आलं। त्यानंतर सर्व उपासक आणि उपासिकांनी आपलं भोजन केलं। आता भोजन झाल्यानंतर या भिक्खूंना भंतेंना या स्टेजवर बोलावण्यात आलेलं आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात आता लगेचच होणार आहे। तर अगोदर ही जी मूर्ती होती तथागत गौतम बुद्धांची त्यांना पुष्प अर्पण केली आणि वंदनापासून सुरुवात करण्यात आली। तर हे स्टेजवर बसलेले सर्व जे भंते आहेत तर त्यांच्याकडनं ही वंदना घेण्यात आली आणि त्यासोबतच आम्ही देखील वंदना इथे केलेली। तर असा हा वर्षावास समाप्तीचा सामुदायिकरित्या कल्याण पश्चिम मधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तिथे आम्ही देखील हजेरी लावून मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम खूपच आनंदाने पार पडला। तर आता हे बघा कार्यक्रमाची समाप्ती होत आहे आणि महाथेरो यांचं हे चिवर आहे। तर अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू पुन्हा नव्या एका इंटरेस्टिंग ब्लॉग सहित, तोपर्यंत बाय बाय।